नागेश भाऊ राम राम. राम राम. नाव सांगा तुमचं पूर्ण. मी नागेश बापूराव लांजी, राहणार लांजी, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. जिल्हा लातूर. आता ही सोयाबीन पेरले, तारीख किती आहे पेरलेली? ती तारीख जी पेरली 27 जून. 27 जूनला पेरले. 15 दिवस झाले. हो. पेरते वेळेस ह्याला बीज प्रक्रियेसाठी ह्या एसटीचा वापर केला. हो, पूर्ण बीज ज्या वेळेस आपण, हे विशेष म्हणजे आपलं घरचं बी आहे हा. आणि त्याला पेरते वेळेस एसटीची बीज प्रक्रिया केली आणि त्यानंतरच आपण पेरली त्याला. आता आज आहे 13 जुलै, म्हणजे 15 दिवस झाले जवळपास याला. 15 दिवस झाले. बरोबर. आता हे बाजूचं जे रिकामा रान आहे, हे विशेष म्हणजे आता आपण ही जी पेरणी केली इकडं, हा हे जे पूर्ण रान आहे हा हे आता उगवत आहेत. कारण हे बॅगचं बी होतं म्हणजे आपण एसटीची बीज प्रक्रिया केलेली नाही, हा तर आता ही तुटक झाल्यामुळं हा. हे सगळं मोडून आपण दुसरी पेरणी केली. अच्छा, म्हणजे डबल पेरली. वापलं नाही ते. वापलं नाही. कारण बॅगचं होतं म्हणून शंका आली की वापरून निघेल, पण वापलं नाही असं. आता हे इकडचं जे होतं हे बॅगचं हो, होतं बॅगचं. आणि हे आहे ते घरचं आहे. घरचं होतं म्हणून ह्याला बीज प्रक्रिया केली. आपली 100% वापलं. हा आणि हे बॅगचं बी असून पण वापलं नाही. हा. डबल पेरणी केली आपण. डबल पेरणी. हो. मग आता एसटीचा तुम्हाला काय अनुभव आला? अनुभव म्हणजे काय, आपण डबल पेरणी केली, 100% बी बॅगचं असून सुद्धा वापलं नाही, तर हा. हे वापरणं गरजेचं आहे. म्हणजे कारण ते बी जे नासतं जमिनीमध्ये, जे नासण्याचं प्रमाण आहे हा ते जास्त नासत होतं. वगैरे नाही. आणि बीज प्रक्रिया 100% केल्याशिवाय पेरूच नाही शेतकऱ्याने सुरुवातीला. म्हणजे ह्या एसटीचा वापर करून तुम्ही समाधान आहो? हो, समाधान 100%. आता बरेच शेतकरी आहेत अजून त्यांच्या पेरण्या पावसावर राहिल्या आता, तर त्यांना तुमचा काय संदेश? आजच्या काळामध्ये जेवढं सेंद्रिय खत वापरावं, हा विशेष म्हणजे सेंद्रिय खतामुळे पण खूप शेतीमध्ये आपल्याला उत्पन्नाचं प्रमाण वाढत हम्म, आहे. हम्म. जे पिकावरती जे तेज आहे, हा आता इकडचं जे पीक आहे आणि ह्या पिकामध्ये मला जाणून येतोय दोन्हीमध्ये हा. की किती फरक आहे. ह्याच्या पानाच्या कळीमध्ये पण फरक जाणवतोय, हो. कारण ह्याला देते वेळेस आपण दाणेदार खत दिलेलं आहे ह्याला प्रोमचं. इकडचं कुठलं आहे का एखादं उगवलेलं? आहे की हे काय? एखादं घ्या बरं. त्याच्यावर दिसतंय ना, हे जे आपण त्या दोन्हीतला फरक दाखवा समोर दोन्हीच्या धरून. पण फरक जाणवतोय. हम्म. त्यामुळं 100% शेतकऱ्याने आपले औषध एसटीची बीज प्रक्रिया केली होती, एसटीचं औषध. आणि ह्याच्यानंतर आता आपण पहिली फवारणी घेणार आहे गुरु नायट्रोकिंगचे. ग्रो नायट्रोकिंगचे आपण जे हम्म, औषध दिलेले आहे. चालतंय. आता इथं बाजूला आपलं टोमॅटोचं पण प्लॉट होता ना ह्या साईडला, बरोबर, उन्हाळ्यामध्ये आपण हा रासायनिक वापरलं नाही, त्यामुळे आपला प्लॉट सक्सेस झाला. हा. कारण जे मुळे बरेच टोमॅटो सुरुवातीला लहान असताना हम्म, जळून जात होते, पण सुरुवातीला आपण लिंबोळी आर्क नंतर आपण दिलेले ग्रो हा. एसटीची सगळं औषधं वापरली असल्यामुळे आपला तो प्लॉट सक्सेस झाला. रान किती, एक 10-12 गुंठे होतं का? हो, जवळपास एक 15-20 गुंठे होते. हा. एक 150 जवळपास कॅरेट निघाले आपण त्याच्यात. चालेल. आता जस्ट संपला आपला प्लॉट आहे. आता हे भाजीपाल्याच्या पण शेतकऱ्यांना वापरायला काय अडचण नाही. हो, हं? 100% सर्व शेतकऱ्यांनी आपली औषधं वापरली, कारण जेवढं आपण रासायनिकला सोडू तेवढं आपलं उत्पन्न वाढेल असं मला वाटतं. बरोबर. धन्यवाद.